ACR 11. येस मॅम. ओके चालेल. आपण बघूया प्रोटेक्टेड स्ट्रक्चर केअर अँड मेंटेनन्स मध्ये एक्सरसाइज नंबर आहे 9. ओके, तर प्रोटेक्टेड स्ट्रक्चर म्हणजे काय हे मी तुम्हाला आपल्या पहिल्याच लेक्चरला सांगितलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण सगळ्यात सुरुवातीचा आपला थिअरीचा क्लास बघितला होता, प्रोटेक्टेड कल्टिवेशन ऑफ रोज. तर प्रोटेक्टेड कल्टिवेशन म्हणजे काय, तर आपण जे कंट्रोल्ड कंडिशन म्हणजे आपण जर ऍटमॉस्फेरिक ज्या कंडिशन्स आहेत, टेम्परेचर असेल, ह्युमिडिटी असेल, फ्रॉस्ट असेल किंवा रेनफॉल असेल किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत, तर ह्या आपण जर आर्टिफिशियली कंट्रोल करून जे प्रोडक्शन घेत असतो, तर त्याला आपण काय म्हणतो, प्रोटेक्टेड कल्टिवेशन. आणि हे कल्टिवेशन, प्रोटेक्टेड कल्टिवेशन घेण्यासाठी जे स्ट्रक्चर आपण यूज करत असतो, तर ते कुठल्या कुठल्या प्रकारचे स्ट्रक्चर्स असतात, त्याच्यासाठी काय केअर घेतली पाहिजे आणि त्याच्या मेंटेनन्स साठी काय केलं पाहिजे, हे आपल्याला एक्सरसाइज मध्ये बघायचं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला आपण बघणार आहोत प्रोटेक्टेड स्ट्रक्चर कुठले कुठले असतात, म्हणजे कुठल्या कुठल्या टाइप्सचे किंवा कुठल्या कुठल्या पॅटर्नचे आपल्याला प्रोटेक्टेड स्ट्रक्चर पाहायला मिळतात. तर त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे ग्रीन हाऊस, जे की सर्वांना तुम्हाला माहिती आहे. ओके, त्याच्यानंतर सेकंड आहे शेड हाऊस, थर्ड आहे लॅथ हाऊस, LATH लॅथ हाऊस आहे. त्याच्यानंतर फोर्थ आहे कोल्ड फ्रेम्स आणि त्याच्यानंतर फिफ्थ आहे हॉट बेड्स. तर हे काय आहेत, प्रोटेक्टेड स्ट्रक्चर्स आहेत फॉर प्रोटेक्टेड कल्टिवेशन ऑफ फ्लावर्स किंवा जे काही आपले हॉर्टिकल्चरल क्रॉप्स आहेत त्याच्यासाठी आपण जे यूज करतो प्रोटेक्टेड स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला मी तुम्हाला काय सांगितलं, एक नंबरला ग्रीन हाऊस. तर ग्रीन हाऊस तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तरी पण एकदा बघा. प्रोटेक्टेड कल्टिवेशन कॅन बी डिफाइंड ॲज जे तुम्हाला मी सांगितलं, क्रॉपिंग टेक्निक वेअर इन मायक्रो क्लायमेट सराउंडिंग द प्लांट बॉडी इज कंट्रोल्ड पार्शियली फुल्ली ॲज पर the requirement of the plant species grown during the period of growth. तर प्रोटेक्टेड कल्टिवेशन म्हणजे काय, तर प्रोटेक्टेड कल्टिवेशन म्हणजे एक असं क्रॉपिंग टेक्निक आहे, म्हणजे आपण जे कल्टिवेशन घेतो तर ते कल्टिवेशन घेण्याचं असं टेक्निक आहे ज्याच्यामध्ये फेअर इन द मायक्रो क्लायमेट सराउंडिंग, जे मायक्रो क्लायमेट आहे, मग त्याच्यामध्ये ह्युमिडिटी असेल, टेम्परेचर असेल, जे अकॉर्डिंग टू प्लांट, म्हणजे सपोज एखाद्या आपण सपोज जरबेरा ग्रोन करतोय, तर जरबेरासाठी रिक्वायर्ड ह्युमिडिटी ही 80% असेल किंवा 70% असेल, तर ती आपल्याला हवी असणारी जी ऍटमॉस्फेरिक कंडिशन आहे किंवा ह्युमिडिटी जी आहे, तर ती आपण जे प्रोटेक्टेड स्ट्रक्चर्स आहेत त्याच्यामध्ये कंट्रोल करत असतो अकॉर्डिंग टू जशी प्लांटची रिक्वायरमेंट असेल तशी. तर त्या सिच्युएशन मध्ये जे आपण ग्रोन करत असतो तर त्याला आपण प्रोटेक्टेड कल्टिवेशन म्हणत असतो. आणि हे प्रोटेक्टेड कल्टिवेशन करण्यासाठी जी मीडिया आपण यूज करत असतो तर त्याला आपण प्रोटेक्टेड स्ट्रक्चर्स म्हणत असतो. ओके, हे झालं प्रोटेक्टेड कल्टिवेशन. तर प्रोटेक्टेड कल्टिवेशनची एकदा डेफिनेशन बघा. प्रोटेक्टेड cultivation can be defined as a cropping technique where in the microclimate surrounding the plant body is controlled partially fully as per the requirement of the plant species grown during the period of growth. ओके, सर्वांना लक्षात आले व्हॉट इज द प्लांट प्रोटेक्शन, सॉरी व्हॉट इज द प्रोटेक्टेड कल्टिवेशन. लक्षात आले का सर्वांना प्रोटेक्टेड कल्टिवेशन म्हणजे काय ते? मला कमेंट बॉक्स मध्ये विचारलेल्या क्वेश्चनचे आन्सर सांगायचे. तुम्हाला मी जे विचारल ते मला आपल्या कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. त्याच्यानंतर आपल्याला एक नंबरला पाहायचं होतं ग्रीन हाऊस. तर ग्रीन हाऊस मध्ये बघा, a greenhouse can be defined as a framed or inflated structure with transparent or translucent material in which crops could be grown under a least partially controlled environment and which is large enough to permit person to work within it carry out cultural operations. तर ग्रीन हाऊस म्हणजे काय, तर ग्रीन हाऊस एक फ्रेम्ड नेटवर्क आहे. नेटवर्क असतं म्हणजे जे आपण नेट यूज करत असतो ग्रीन हाऊस मध्ये, तुम्ही पाहिलं असेल, ज्याचा कलर सुद्धा आपल्याला जनरली ग्रीनच पाहायला मिळतो. तर हे जे ट्रान्सइक्विलंट मटेरियल आहे, तर हे आपण जे ऍटमॉस्फेरिक सिच्युएशन आहे तर ती पार्शियली कंट्रोल करतं हे जे ग्रीन हाऊस आहे ते. आणि हे जे आपण ट्रान्सइक्विलंट मटेरियल ग्रीन हाऊस साठी यूज करत असतो तर हे आपल्या ज्या
ग्रीन हाऊस मधलं जे इनरचं जे ऍटमॉस्फिअर आहे तर ते कंट्रोल करण्याचं काम हे ग्रीन हाऊस करत असतं आणि लिमिटेड जे पर्सन्स आहेत तेच त्याच्यामध्ये वर्क करू शकतात आणि त्याच्यामुळं ग्रीन हाऊस मध्ये जे क्रॉपची जी क्वालिटी आहे किंवा आपण जे ऍज कम्पेअर टू ओपन कंडिशनला जे घेतो कल्टिवेशन तर त्याच्यापेक्षा ग्रीन हाऊस मध्ये घेतलं जाणारं जे कल्टिवेशन आहे किंवा इल्ड जे आहे तर ते आपलं कसं असतं बेटर असतं. हे झालं ग्रीन हाऊस. त्याच्यानंतर शेड हाऊस मध्ये बघा आवाज येतोय का सर्वांना? आवाज येतोय का? अनुराधा आहे कोण भोसले? येस मॅम. आवाज येतोय? येतोय येतोय. तुम्हाला काय सांगितलं ग्रीन हाऊस. त्याच्यानंतर नेक्स्ट मध्ये बघा सेकंड आहे नेट हाऊस किंवा शेड नेट ज्याला आपण म्हणतो. तर शेड नेट मध्ये बघा अ शेड नेट हाऊस कॉमनली नोन ॲज ए कॉन्फेरनरी is used for keeping shade loving or partial shade loving ornamental plants. Example ferns, orchids, anthurium, alocasia, cactus, coconut leaves or coir fibers having open interspace to allow partial sunlight to enter. Plastic nets like sun net lawn with varying percentage of cutout light like 90, 75, 50 are commercially used to provide the shade. तर शेडनेट म्हणजे काय? जनरली शेडनेट मध्ये कशा प्रकारे प्लांट्स ग्रोन केले जातात तर शेडनेट म्हणजे काय तर जे आपलं प्लांट आहे तर त्याला आपण काय करत असतो पार्शियली शेड प्रोव्हाइड करत असतो. ते मेजरली कुठल्या प्लांटसाठी फ्लावर साठी घेतो तर त्याच्यामध्ये ऑर्किड आहे, अँथेरियम आहे, त्याच्यानंतर ॲलोकेसिया हे जे सक्युलेंट फॉलिएज प्लांट्स आहेत तर त्याच्यासाठी आपल्याला शेड प्रोव्हाइड करणं गरजेचं असतं आणि ही शेड प्रोव्हाइड करण्यासाठी आपण कुठलं मटेरियल यूज करतो तर हाऊस स्प्लिट बांबू मॅटिंग किंवा कोकोनट लिव्ज असतील किंवा कॉयर फायबर्स आहे हे जे मटेरियल आहे हे यूज करून आपण काय करत असतो तर शेड प्रोव्हाइड करत असतो. त्याला हे जे आपण वेगवेगळे जे प्लांट पार्ट यूज करतो शेड नेट साठी तर हे शेड नेट म्हणजे काय तर जिथे आपण प्लांटला शेड प्रोव्हाइड करू शकतो. ओके. तर आपण जनरली तुम्ही शेडनेट पाहिलेले असतील ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकार शेडनेटमध्ये आपण नॅचरल जे मटेरियल्स आहेत ज्याच्यामध्ये आपण कोकोनटचे जे लिव्ज आहेत किंवा बांबू स्प्लिटिंगच्या साह्याने किंवा बांबू मॅटिंग तयार करून सुद्धा आपण शेड प्रोव्हाइड करू शकतो. त्याच्यानंतर थर्ड आहे लॅथ हाऊस. जे तुम्हाला मी थर्ड प्रोटेक्टेड स्ट्रक्चर सांगितलं होतं त्याला काय म्हणतात लॅथ हाऊस LATH. लॅथ हाऊस मध्ये बघा लॅथ हाऊस आर युज्ड टू प्रोव्हाइड पार्शियल शेड टू प्लांट्स लाईक काय सांगत होते तुम्हाला मी लॅथ हाऊस मध्ये बघा लॅथ हाऊस आर युज्ड टू प्रोव्हाइड पार्शियल शेड टू प्लांट्स लाईक azales hydrogenates during summer month in many localities. The frame is similar to that shade houses but the cover is movable. Lath house are usually used to protect highlight sensitive ऑर्नामेंटल प्लांट्स. तर लॅथ हाऊस म्हणजे काय लॅथ हाऊस सुद्धा सिमिलरली कसे असतात शेडनेट सारखेच असतात पण जे लॅथ हाऊस आहे तर त्याची जी फ्रेम आहे तर ती आपण काय करू शकतो मूव्ह करू शकतो. ती कशी आहे मुव्हेबल आहे. तर लॅथ हाऊस मध्ये आणि नेट मध्ये किंवा नेट हाऊस मध्ये काय डिफरन्स आहे. स्क्रीन साठी मी सांगितलेलं आहे की प्रेझेंटेशन शेअर केलेलं नाहीये आपण एक्सरसाइज पाहतोय. तुम्हाला स्क्रीनवरती काही दिसणार नाही. स्क्रीन अगोदरच सांगितलंय तुम्हाला मी आज प्रेझेंटेशन नाहीये. ACR 55 स्क्रीन मी आज शेअरच केलेली नाहीये त्यामुळे तुम्हाला स्क्रीन दिसणार नाही. ओके.
तर मी तुम्हाला काय सांगत होते, लॅथ हाऊस कसं असतं, सिमिलर टू शेडनेट, म्हणजे जसं शेडनेट असतं सिमिलरली लॅथ हाऊस सुद्धा तसंच असतं. पण लॅथ हाऊस मध्ये जो त्याची जी फ्रेम आहे तर ती आपण, किंवा त्याचं जे कव्हर आहे तर ते कसं असतं, मुव्हेबल असतं, म्हणजे आपण त्याला काय करू शकतो, मूव्ह करू शकतो. आणि लॅथ हाऊस हे जनरली कुठल्या प्लांटसाठी यूज केले जातात, तर जे लाईटला सेन्सिटिव्ह आहेत, म्हणजे ज्यांना सनलाईट जो आहे तर तो ज्या सनलाईटला ते कसे असतात, सेन्सिटिव्ह असणारे जे फ्लावर्स असतील किंवा प्लांट्स असतील, तर त्या प्लांटच्या कल्टिवेशनसाठी किंवा प्रोडक्शनसाठी आपण लॅथ हाऊस यूज करत असतो. हे झालं थर्ड टाईपचं स्ट्रक्चर. त्याच्यानंतर कोल्ड फ्रेम मध्ये बघा, कोल्ड फ्रेम जे तुम्हाला चौथा टाईप सांगितला, तर द कोल्ड फ्रेम इज मेड विथ फ्रेम अँड द ग्लास कव्हर. Cold frames are used to protect plants from frost, heavy rains, and heavy winds. These are used in winter for raising herbaceous annuals, biennials, and cut flowers and nursery of other perennial plants. तर जी कोल्ड फ्रेम आहे, जे तुम्हाला फोर्थ टाइप सांगितला, तर कोल्ड फ्रेम मध्ये बघा, द कोल्ड फ्रेम इज मेड विथ फ्रेम. तर ही कशापासून बनवलेली असते, जे ग्लास कव्हर आहे किंवा ग्लास आहे याच्यापासून कोल्ड फ्रेम बनवली जाते. आणि कोल्ड फ्रेम कशासाठी यूज केली जाते, तर कोल्ड फ्रेम आर युज्ड टू प्रोटेक्ट प्लांट्स फ्रॉम फ्रॉस्ट. जर फ्रॉस्ट जे आहे, धुकं जे आहे, याच्यापासून प्लांटला प्रोटेक्ट करण्यासाठी आपण कोल्ड फ्रेम बनवत असतो. आणि हे जनरली हेवी रेन्स जे आहेत, म्हणजे जास्त जो पाऊस आहे किंवा जी हवा आहे याच्यापासून प्लांटला सेव्ह करण्यासाठी, फ्रॉस्ट पासून प्लांटला सेव्ह करण्यासाठी आपण कोल्ड फ्रेम टाईपचं जे प्रोटेक्टेड स्ट्रक्चर आहे हे यूज करत असतो. तर ते कसं बनवलं जातं, तर ग्लास जी आहे तर त्या ग्लासच्या साह्याने याची फ्रेम बनवली जाते. आणि हे जनरली दीज आर युज्ड इन विंटर, ही जनरली विंटर मध्ये यूज केली जाते. कशासाठी, फॉर रेझिंग हर्बेशियस अॅन्युअल्स, जे हर्बेशियस प्लांट्स आहेत, ज्याला आपण झुडूप स्वरूपात म्हणतो, जे हर्बेशियस अॅन्युअल्स असतील, मग अॅन्युअल प्लांट्स असतील, त्याच्यामध्ये बायअॅन्युअल्स प्लांट्स असतील, किंवा जे कट फ्लावर्स आहेत, तर याच्या आपल्याला वाढीसाठी काय करणं गरजेचं आहे, कोल्ड फ्रेम टाईपचं जे स्ट्रक्चर असतं तर हे रिक्वायर्ड असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हॉटबेड्स. हॉटबेड्स मध्ये बघा, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ हॉटबेड इज टू रेज सीडलिंग अर्लियर अँड प्रोटेक्ट देम फ्रॉम वेदर हजार्ड्स. तर हॉटबेड्स जे आहे तर याचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे, याचं मेन फंक्शन काय आहे, तर कशासाठी आपल्याला हॉटबेड्स इसेन्शियल आहे, तर जे आपण सीडलिंग लावत असतो, जे आपण सीडलिंग ट्रान्सप्लांट करत असतो, तर हे जे सीडलिंग आहे तर हे लवकरात लवकर तिथं सेटल होणं गरजेचं असतं. तर त्याच्यासाठी आपण हे हॉटबेड्स जे आहेत तर ते आपण तयार करत असतो अकॉर्डिंग टू वेदर कंडिशन. त्याच्यानंतर बघा, a hotbed is one where heat is generated by decomposition of fresh manure. तर हे हॉटबेड कशा प्रकारे आपण तयार करतो, तर जी हीट आहे तर हीट जनरेशन करून, आणि ती हीट कशापासून जनरेट होते, तर डिकम्पोजिशन. तुम्ही कधी हे FYM, जर तुम्ही FYM ची प्रोसिजर बघितली असेल, किंवा तुम्ही जर FYM कधी लगेचच FYM ज्यावेळेस आपण फार्म मध्ये ट्रान्सफर करण्यासाठी ज्यावेळेस आपण घेत असतो ना, तर त्यावेळेस तुम्ही जर कधी बघितलं तर त्या FYM चं टेम्परेचर खूप जास्त हाय असतं, कारण तिथं डिकम्पोजिशन होत असतं. आणि हे डिकम्पोजिशनच्या थ्रू आपल्याला जे हीट आहे तर ही हीट आपल्याला जनरेट करता येते. त्याच्यामध्ये द हीट जनरेटेड इज युटिलाइज्ड फॉर सीड जर्मिनेशन. आणि ही जी हीट युटिलाइज झालेली आहे किंवा डिकम्पोजिशनच्या थ्रू तिथं जी हीट फॉर्म झालेली आहे, तर ह्या हीटचा यूज काय होतो, तर जे सीड आहे किंवा जे सीडलिंग आहे तर हे लवकर जर्मिनेशन होण्यास आपल्याला काय होते, मदत होते. त्याच्यानंतर विच रिझल्ट्स इन अर्ली नर्सरी रेजिंग अँड प्रोटेक्ट देम फ्रॉम वेदर हजार्ड. आणि हे जे सीडलिंग आहे हे लवकरात लवकर जर्मिनेशन झाल्यामुळं काय होतं, तर आपले जे नर्सरी रेजिंग आहे, जे आपली नर्सरी आहे तर ती लवकरात लवकर आपल्याला त्याच्यापासून जे सीडलिंग आहे तर ते आपल्याला ट्रान्सप्लांटिंग साठी रेडी होतात किंवा तयार होतात. आणि जे काही वेदर हजार्ड्स आहेत, जे काही आपल्याला वातावरणातील जे काही बदल आहेत तर ते प्लांटला अफेक्ट करू नयेत किंवा आपल्या सीडलिंगला अफेक्ट करू शकत नाहीत, कारण की आपले जे हॉटबेड्स तिथं बनवलेले असतात, जे की सीड जर्मिनेशन साठी आपल्याला तिथं हेल्प करत असतात. त्याच्यानंतर बघा, आणि हे कसे बनवले जातात हॉटबेड्स, तर फर्स्ट ऑफ ऑल ट्रेंच 2 फीट. त्या पहिल्यांदा काय केलं जातं, तर 2 फूटचा आपल्याला
चर बनवायचा आहे. त्याच्यानंतर हा तो किती डीप असला पाहिजे, तर नियर अबाउट तो 3 फीट डीप असला पाहिजे. आणि वाईड किती असला पाहिजे, त्याची लेंथ किती असली पाहिजे किंवा रुंदी किती असली पाहिजे, तर त्याची जी डेप्थ आहे तर ती 2 फूट असली पाहिजे. त्याची जी लेंथ आहे तर ती 6 फूट असली पाहिजे आणि विड्थ जी आहे ती 3 फूट असली पाहिजे. हे 4 झाले तुमचे 5 झाले तुमचे प्रोटेक्टेड स्ट्रक्चर्स. कुठले कुठले? ग्रीन हाऊस, शेड हाऊस, लॅथ हाऊस, कोल्ड फ्रेम्स आणि हॉटबेड्स. ओके. ग्रीन हाऊस म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये आपण ट्रान्सक्युलंट मटेरियल यूज करत असतो. ट्रान्सपरंट आणि ट्रान्सक्युलंट जे मटेरियल आहे तर हे काय करत असतं, पार्शली शेड प्रोव्हाइड करत असतं प्लांटला आणि पार्शली एन्व्हायरमेंट काय करत असतं, कंट्रोल करत असतं. आणि जे की आपल्या प्लांटच्या अकॉर्डिंग आपल्याला ते आपण यूज करू शकतो. नेट हाऊस मध्ये तुम्हाला सांगितलं जे शेड नेट ज्याला आपण म्हणतो, याच्यामध्ये आपण जे कोकोनट लिव्ज असतील किंवा आपले जे बांबूचे मॅटिंग्स आहेत ते आपण यूज करू शकतो. किंवा आपण नेट सुद्धा जी असते ट्रान्सक्युलंट जी नेट आहे ती सुद्धा शेड नेट साठी आपण यूज करू शकतो. लॅथ हाऊस म्हणजे काय, तर 3rd नंबरचं तुम्हाला जे सांगितलं होतं, तर लॅथ हाऊस सिमिलरली शेडनेट सारखंच असतं. पण लॅथ हाऊसचं आपण जे कव्हर आहे, अप्पर कव्हर जे आहे तर ते आपण काय करू शकतो, मूव्ह करू शकतो. नेक्स्ट मध्ये कोल्ड फ्रेम सांगितलं होतं तुम्हाला, तर कोल्ड फ्रेम ही ग्लास पासून बनवतो आपण. ग्लास पासून फ्रेम बनवलेली असते ज्याच्यामध्ये आपण जे फ्रॉस्ट वगैरे आहे तर ते आपण कंट्रोल करू शकतो. आणि हॉटबेड्स तुम्हाला सांगितलं FYM कंपोज करून आपण काय करत असतो, हॉटबेड्स बनवत असतो. त्याच्यानंतर सेपरेटली तुम्हाला पॉलीहाऊस अजून एक कंट्रोल स्ट्रक्चर मध्येच येतं किंवा प्रोटेक्टेड स्ट्रक्चर मध्येच येतं. तर पॉलीहाऊस मध्ये तुम्हाला जर सांगायचं झालं तर पॉलीहाऊस मध्ये बघा, द क्रॉप्स ग्रोन इन ओपन फील्ड आर एक्सपोज टू विविड एन्व्हायरमेंटल कंडिशन्स, अटॅक ऑफ इन्सेक्ट and pest, whereas the polyhouse provides the more stable environment. Polyhouse can be divided in 2 types of polyhouses. तर पॉलीहाऊस म्हणजे काय? आवाज येतोय सर्वांना? आवाज येतोय का? ACR 26 17 71 069 65 119 014 आवाज येतोय का तुम्हाला? येस मॅम. ओके. मी तुम्हाला काय सांगत होते, पॉलीहाऊस. तर पॉलीहाऊस मध्ये बघा, तर पॉलीहाऊस मध्ये आपण प्लांट्स का ग्रोन करायचे किंवा आपण पॉलीहाऊस मध्ये कल्टिवेशन का घ्यायचं, तर ऍज कम्पेअर टू ओपन कंडिशन, जर आपण ओपन कंडिशनला जर कल्टिवेशन घेतलं तर काय होतं, ओपन कंडिशनला जे इन्सेक्ट आहेत किंवा ज्या पेस्ट आहेत, मग वेगवेगळ्या पेस्ट असतील, इन्सेक्ट असतील, तर यांचा अटॅक कसा असतो, जास्त असतो. कारण एन्व्हायरमेंट कंडिशन आपण ओपन कंडिशनला आपण घेत असतो ते. तर त्याच्यामुळं हे जे आपण पॉलीहाऊस मध्ये घेतो कल्टिवेशन, तर त्याच्यामध्ये काय होतं, हे जे इन्सेक्ट आणि हे जे पेस्ट आहे तर हे आपल्याला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला काय होते, मदत होते. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला पॉलीहाऊस मध्ये सांगितलं 2 टाइप्स आहेत. त्याच्यामध्ये नॅचरली व्हेंटिलेटेड पॉलीहाऊस आणि एन्व्हायरमेंटली कंट्रोल्ड पॉलीहाऊस. पॉलीहाऊस कशा प्रकारचे असतात? 2 प्रकारचे असतात. पहिला टाइप कुठला, तर नॅचरली व्हेंटिलेटेड पॉलीहाऊस आणि सेकंड कुठला, तर एन्व्हायरमेंटल कंट्रोल पॉलीहाऊस. तर पहिला आपण टाइप बघणार आहोत नॅचरल व्हेंटिलेटेड पॉलीहाऊस. तर नॅचरल व्हेंटिलेटेड पॉलीहाऊस मध्ये बघा, दीज पॉलीहाऊस डू नॉट हॅव एनी एन्व्हायरमेंटल कंट्रोल सिस्टीम except for the provision of adequate ventilation and fogger system to prevent basically the damage from weather aberrations and other natural agents. तर हे नॅचरली व्हेंटिलेटेड जे पॉलीहाऊस आहे तर ते कसं असतं बघा, दे डू नॉट हॅव एनी एन्व्हायरमेंटल कंट्रोल सिस्टम. याच्यामध्ये कुठली स्पेशल अशी एन्व्हायरमेंटल कंट्रोल सिस्टीम नसते, एक्सेप्ट कशाशिवाय, तर फॉर द प्रोव्हिजन ऑफ ॲडेक्युएट व्हेंटिलेशन. याच्यामध्ये फक्त आपण ॲडेक्युएट जे व्हेंटिलेशन जे आहे ते प्रोव्हाइड करू शकतो आणि फॉगर सिस्टम जी आहे ती आपण प्रोव्हाइड करू शकतो. पण असा स्पेसिफिक असा एन्व्हायरमेंटल कंट्रोल नसतो जे की आपल्याला डिसीज किंवा नॅचरल एजंट्स पासून तिथे आपला डॅमेज सुद्धा प्लांट्स होऊ शकतात. फक्त तिथे आपण व्हेंटिलेशन प्रोव्हाइड करू शकतो आणि फॉगर सिस्टम प्रोव्हाइड करू शकतो. कशामध्ये? नॅचरली व्हेंटिलेटेड पॉलीहाऊस मध्ये. आणि ते सेकंड टाइप मध्ये आपण बघणार आहोत एन्व्हायरमेंटल कंट्रोल पॉलीहाऊस. तर एन्व्हायरमेंटल कंट्रोल पॉलीहाऊस मध्ये कसं असतं, दिस टाइप ऑफ पॉलीहाऊस हेल्प्स टू एक्सटेंड द ग्रोईंग सीझन ऑर परमिट ऑफ सीझन
प्रोडक्शन बाय वे ऑफ कंट्रोलिंग लाईट, टेम्परेचर, ह्युमिडिटी, कार्बन डायऑक्साईड लेवल अँड नेचर ऑफ रूट मीडियम. तुम्हाला मी कसं टेम्परेचर मेंटेन केलं जातं किंवा कंट्रोल केलं जातं, कूलिंग फॅन कसे बसवलेले असतात, ह्युमिडिटी कशी मेंटेन केली जाते, टेम्परेचर कसं मेंटेन केलं जातं, लाईटसाठी काय यूज केलं जातं, हे मी तुम्हाला आपल्याला एकदा प्रेझेंटेशन मध्ये घेऊन तुम्हाला सांगितलेलं आहे. तर हे आपण जे कंट्रोल पॉली हाऊस जे म्हणतो, ज्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, लाईट, टेम्परेचर, ह्युमिडिटी, कार्बन डायऑक्साईड हे जे याचे जे लेवल्स आहेत, ह्या अकॉर्डिंग टू प्लांट रिक्वायरमेंट आपण काय करू शकतो, मेंटेन करू शकतो. सपोज एखाद्या प्लांटला टेम्परेचर जर हाय लागत असेल तर आपण तिथले जे टेम्परेचर आहे तर ते वाढवू शकतो. जर एखाद्या प्लांट्सला जर आपल्याला तिथं कूल टेम्परेचर लागत असेल तर तिथं आपण कूल टेम्परेचर सुद्धा कूलिंग फॅनच्या साहाय्याने टेम्परेचर कमी करून कूल क्लायमेट क्रिएट करू शकतो. हे झालं कंट्रोल पॉली हाऊस. त्याच्यानंतर हे झाले प्रोटेक्टेड स्ट्रक्चर्स तुमचे, जे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं आपल्याला प्रोटेक्टेड स्ट्रक्चर्स, केअर अँड मेंटेनन्स बघायचं होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोटेक्टेड स्ट्रक्चर्स संपलेला आहे. प्रोटेक्टेड स्ट्रक्चर्स मध्ये काय सांगितलं मी, ग्रीन हाऊस, शेड हाऊस, लॅथ हाऊस, कोल्ड फ्रेम्स आणि हॉट बेड्स. आणि त्याच्यानंतर पॉली हाऊस. पॉली हाऊस मध्ये 2 टाईप, नॅचरली व्हेंटिलेटेड, एन्व्हायरमेंटली कंट्रोल. ओके, हे झाले तुमचे प्रोटेक्टेड स्ट्रक्चर्स. देन नेक्स्ट मध्ये बघा केअर अँड मेंटेनन्स. केअर अँड मेंटेनन्स मध्ये त्याच्यामध्ये जनरल मेंटेनन्स आहे, क्लिनिंग आहे, त्याच्यानंतर चेकिंग ऑफ इक्विपमेंट्स आहे, त्याच्यानंतर ग्रोईंग एन्व्हायरमेंट मेंटेन करणं आहे आणि सीझनल मेंटेनन्स. मेंटेनन्स म्हणजे काय, तर आपण त्याची जी जपणूक करणार आहे, त्याची जी इस्टॅब्लिशमेंट केल्याच्या नंतरची जी काळजी घेतली जाते तर ती काय काय घेतली जाते. त्याच्यामध्ये क्लिनिंग आहे, प्रॉपर क्लिनिंग करणं गरजेचं आहे आपल्याला. क्लिनिंग मध्ये मग तुम्हाला तिथं बरेचसे टाइप्स आहेत, जे आपण कंपोस्ट वगैरे यूज करतो तर ते वेळेवरती एक्सचेंज करायचं आहे. त्याच्यानंतर रेग्युलर क्लीन तिथं काय करणं गरजेचं आहे. कशासाठी, जे ग्रीन हाऊसचं स्ट्रक्चर आहे तर ते डर्टी होऊ नये, किंवा तिथल्या ज्या विंडोज वगैरे आहेत जिथून आपली एअर पास होणार आहे, व्हेंटिलेशन प्रोव्हाइड होणार आहे, अशा विंडोज वगैरे त्या डर्टी होऊ नये त्यासाठी आपल्याला तिथं हायजीन मेंटेन करणं गरजेचं आहे, क्लीनलीनेस ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर चेक द इक्विपमेंट्स. त्याच्यामध्ये सेकंड पॉइंट आहे काय, चेक द इक्विपमेंट्स. इक्विपमेंट्स मध्ये आपण जे कूलिंग फॅन यूज करतो, हीटर यूज करत असतो, किंवा व्हेंटिलेशन जे सिस्टम्स असतात, किंवा इरिगेशनच्या ज्या सिस्टम्स आहेत त्याच्यामध्ये इरिगेशनच्या पाईप्स वगैरे असतील, किंवा जेवढे आपण इक्विपमेंट्स तिथे यूज करत असतो पॉली हाऊस मध्ये किंवा ग्रीन हाऊस मध्ये, तर हे वेळोवेळी आपल्याला चेक करणं गरजेचं आहे. ते ऑन आहेत का, त्यांची वर्क व्यवस्थित चालू आहे का, क्लीन व्यवस्थित केलेले आहेत का, हे सुद्धा चेक करणं आपल्याला गरजेचं आहे. हे सुद्धा मेंटेनन्स मध्येच येतं. तर मेंटेनन्स द ग्रोईंग एन्व्हायरमेंट, जे ग्रोईंग एन्व्हायरमेंट आहे तर ते मेंटेन करण्याचं काम सुद्धा आपल्याला मेंटेनन्स आणि केअर मध्येच पाहायला मिळतं, ज्याच्यामध्ये आपल्याला टेम्परेचर कमी करणं असेल, अकॉर्डिंग टू बाहेर जर इन्सेक्टचा अटॅक वाढला असेल, सपोज सुटेबल क्लायमेट आहे आणि जर एखादी बॅक्टेरिया असेल किंवा फंगस असेल तर त्या बॅक्टेरिया किंवा फंगसला सुटेबल असं क्लायमेट क्रिएट झालं असेल तर ते क्लायमेट चेंज करण्याचं काम सुद्धा कोणाला करायचं आहे, आपल्याला त्या केअर किंवा मेंटेनन्स मध्येच करायचं आहे. त्याच्यानंतर सीझनल मेंटेनन्स मध्ये काय करायचं आहे, तर ग्रीन हाऊस जे आहे किंवा क्लिनिंग, त्याचं जे रिपेअरिंग असेल, किंवा कुठं जर आपल्याला ते शेडनेटची जी जाळी असेल किंवा कव्हर असेल तर ते कुठं स्क्रॅच झालेलं असेल, कुठे ब्रेक झालेला आहे का, हे चेक करायचं आहे. आणि हे आपल्याला इयरली वेळेवरती चेक करायचं आहे की कुठे काय क्रॅश झालेला आहे का, कुठे कट झालेला आहे का, किंवा कुठे काही इरिगेशन सिस्टम वगैरे लीक झालेली आहे का, किंवा आपले जे पॉली हाऊस आहेत ते कुठे लीक आहे का, हे चेक करणं सुद्धा आपल्याला मेंटेनन्स मध्येच पाहायचं आहे. ओके, तर हे बेसिक होतं तुम्हाला. त्याच्यामुळे मग तुम्हाला मी विदाउट प्रेझेंटेशन सांगितलं. आय होप तुमच्या लक्षात आलं असेल. हे तुमचं एक्सरसाइज संपलेलं आहे. याच्यामध्ये जास्त विशेष असं काही नाही, फक्त टाइप्स ऑफ जे स्ट्रक्चर्स आहेत ते लक्षात ठेवा, जे की तुम्हाला मी महत्वाचे सांगितले, ग्रीन हाऊस, पॉली हाऊस, शेडनेट, लॅथ हाऊस, कोल्ड फ्रेम्स आणि हॉट बेड्स. ओके, आणि मेंटेनन्स आणि केअर मध्ये तर काही म्हणजे तुम्ही जनरली लिहू शकता, किंवा जनरली तुमच्या लक्षात येऊ शकतं की काय असू शकतं, ज्याच्यामध्ये मग क्लिनिंग असेल, इक्विपमेंट्सचं चेकिंग असेल, किंवा मग सीझनल मेंटेनन्स असेल, तर हे याच्यामध्ये काय आहे गरजेचं
आहे. अशा पद्धतीने तुमचं हे एक्सरसाइज संपलेला आहे. प्रोटेक्टेड स्ट्रक्चर केअर अँड मेंटेनन्स. तुमचं आता आय थिंक आयडेंटिफिकेशन ऑफ ऑर्नामेंटल प्लांट्स अँड फ्लावर क्रॉप्सचं हे तुमचं प्रॅक्टिकल झालेलं आहे ना. एक सुरुवातीला पहिलं प्रॅक्टिकल आपलं आय थिंक हे झालेलं आहे, आयडेंटिफिकेशन ऑफ ऑर्नामेंटल प्लांट्स अँड फ्लावर क्रॉप्स. आवाज येतोय सर्वांना? मला सांगायचंय तुम्हाला झालंय का हे आयडेंटिफिकेशन ऑफ ऑर्नामेंटल प्लांट्स अँड फ्लावर क्रॉप्स? जागे आहात का तुम्ही? झोपलायत? कोण आहे? ACR80, आकाश बेंद्रे, प्राजक्ता, प्रशांत क्षीरसागर. काय विचारते मी? तुम्हाला झालेलं आहे का आयडेंटिफिकेशन ऑफ ऑर्नामेंटल प्लांट्स? बाळांनो, आजचं नाही रे हे. आजचं विचारत नाहीये मी तुम्हाला. हे पॉली हाऊस, ग्रीन हाऊस, ग्लास फ्रेम, लाईट हाऊस हे आपलं आज झालेलं आहे. तुमचं लक्ष होतं चांगली गोष्ट. ACR90 व्यवस्थित लेक्चर ऐकलेलं आहे, सगळं लक्षात आहे. म्हणजे मी तुम्हाला हे विचारते की आपलं आयडेंटिफिकेशन ऑफ ऑर्नामेंटल प्लांट्स अँड फ्लावर क्रॉप्स प्रॅक्टिस झालेलं आहे का? आय थिंक झालं आहे. मी पहिलं एक्सरसाइज तुम्हाला आय थिंक हे सांगितलेलं आहे. त्यामध्ये आपलं प्रोपॅगेशन ऑफ ऑर्नामेंटल प्लांट्स झालेलं आहे. प्रोपॅगेशन ऑफ मेडिसिनल आणि आयुर्वेदिक प्लांट्स पण झालेलं आहे. त्यासाठी नर्सरी बेड प्रिपरेशन, सीड सोईंग शिंदे सरांनी, प्रिन्सिपल सरांनी घेतलेलं आहे. प्रोनिंग पण प्रिन्सिपल सरांनी तुम्हाला घेतलेलं आहे असं तुम्ही सांगितले. एक्सरसाइज नंबर 5 आणि 6. त्याच्यानंतर प्लॅनिंग अँड लेआउट ऑफ गार्डन झालेलं आहे. त्याच्यानंतर केअर मेंटेनन्स आपला आज झालाय. कल्चरल ऑपरेशन्स दोन्ही मी तुम्हाला घेतलेलं आहे आणि पोस्ट हार्वेस्ट हँडलिंग सुद्धा घेतलेलं आहे. तर हे जे एक्सरसाइज आहेत तर ते लिहायला स्टार्ट करा आता. ओके, एक्सरसाइज तुम्ही लिहायला स्टार्ट करायचंय. आवाज येतोय सर्वांना? व्हिडिओ ऑन करायचे.